केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थित त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु रचनावतार की जय। प्रेमानी बोला। प्रथमच अशा स्वरूपामध्ये आणि गुरुपौर्णिमा या निमित्ताने तुम्ही सर्व संत महात्मा या ठिकाणी उपस्थित झाला। सद्गुरूचं महत्व हे आपण श्रवण केलं, सुंदर गीत अभंग आपण ऐकले आणि ज्यांनी आपलं आयुष्य गुरुच्या सेवेमध्ये लावलं अशा बुजुर्ग महात्मा नाना यांचाही इतिहास आम्ही काही वर्ष पाहिला। एवढा मोठा परोपकार त्यांनी सुद्धा केला। ज्यांनी ज्यांनी ह्या एरियामध्ये ह्या ठिकाणी अनेक संगतमध्ये त्यांना पाहिलं, जोपर्यंत तुम्ही आम्ही आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती राहील, नाव राहील, त्यांचा इतिहास राहील, त्यांचा जय जयकार राहील। एवढा मोठा परोपकार त्यांच्याकडून झाला। माऊली सांगतात की गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणी साव माझा, गुरु विना नाही देव पाहता तिरलोकी। की सद्गुरु जो आहे तो संत कुळाचा राजा आहे आणि आपला जो जीव आहे, प्राण आहे, त्याला इसावा देणारा आहे। जेवढेही संत महात्मा महापुरुष आतापर्यंत झाले आणि आजही निरंकारी मिशनच्या माध्यमातून जेवढेही संत महात्मा आहेत, या सगळ्यांचा मेन कोण आहे, मालक कोण आहे, तर सद्गुरू आहे, राजा आहे। जसे खासदार अनेक असतात, प्रधानमंत्री वेगळा असतो खासदारातूनच, तर त्याची नियुक्ती होती प्रधानमंत्री म्हणून। तसा हा राजा आहे, संतांच्या वरचा आहे। आणि मग हा जो प्राण आहे, हा जो जीव आहे, माऊली सांगतात या प्राणाला इसावा देणारा कोण आहे, तर सद्गुरू आहे। आज आपण अनेक सकाळी उठल्यापासून तर मोबाईल पाहिला, अनेक वर्षे पाहतो, आणि मग कोणी आईच गुरु आहे, कोणी वडीलच गुरु आहे, कोणी शिक्षक गुरु आहे, कोणी भावाला गुरु म्हणतं, कोणी बहिणीला गुरु म्हणतं, कोणी आत्याला म्हणतं, कोणी मावशीला म्हणतं। आणि मग ज्यांनी ज्यांनी जो जो गुरु केलाय त्या गुरुचं नाव, मग अनेक देवदेवता होऊन गेले, त्यांना गुरु मानलं। कोणी साईबाबा असेल, स्वामी समर्थ असेल, स्वामी विवेकानंद असेल, असे काही संत, आणि ह्यांना गुरु मानलं कोणी। पण आपण जर पाहिलं तर जन्माला आल्यापासून तर अनेक गुरु आपल्या जीवनामध्ये झाले, पण ते फक्त ह्या जन्मातले आहेत। आजही गुरु आहेत, वडील असतील, आई असेल, नातेसंबंधी असतील, पण ते ह्या जन्मापुरते आहेत। पण सद्गुरू असा असतो की हा जन्म तर सावरूनच नेतो आणि दोन्ही पक्ष पाय उद्धारित, की इहलोक पण आणि परलोक सुखी करतो। लक्ष जन्म 84चा विहिरीचा जो फेरा आहे तो चुकवतो, आणि या लोकांमध्ये जो आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, स्थिरता आहे, ह्या सगळ्या गोष्टीची सद्गुरू आपल्याला जोडतो। जेवढेही नाते गोती आहेत ते या जन्मापुरती आहेत, ते देहाची नाते आहेत। आम्ही त्यांना गुरु मानलं, अनेक असतील, नगरसेवक असतील, सरपंच असतील, महापौर असतील, आमदार असतील, खासदार असतील, या जन्मापुरती आहेत।
जोपर्यंत ध्येय मशानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिथपर्यंत पण येतील ते. जर त्यांना माहित असेल की हे नेमका कोण होता, मी कोण आहे, तर त्यांना नक्कीच कळेल की या ध्येयाशी आम्ही जुळलेलो नाही. त्याच्यामध्ये जो बसलेला आहे, माझ्यामध्ये जो बसलाय, त्याचं नातं माझं आहे. आणि मग हे इथपर्यंत आहेत. आतापर्यंत जे जे आपल्या जीवनामध्ये आले, ज्यांनी ज्यांनी आपली कामं केली, आपण त्यांना मानलं, स्तुती केले. आजही आपण जर विचार केला ना, आपण एक दोन लिस्ट काढल्या, एक लिस्ट अशा लोकांची काढा, एक लिस्ट अशा लोकांची काढा की ज्यांच्याशी आम्ही बोलतो, ज्यांच्याशी आमचं पटतं, ज्यांच्याशी आमचं रोज फोन आहे, काहीतरी देणं घेणं आहे म्हणून ते बोलतात. आणि काही बोलत नाहीत, रुसलेले आहेत, नाराज आहेत, ती एक लिस्ट निघन की त्यांचं आमचं पटत नाही का, तर आम्ही त्यांच्या कामी येत नाही, ती आपल्या कामी येत नाही. हे जन हे दिले घेतल्याचं आहे. पण हे तात्पुरते गुरु आहेत. आणि माऊली सांगतात, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण असावा माझा, गुरुविना देव जा पाहता नाही फिरलो की. आई दाखवू शकत नाही, वडील दाखवू शकत नाही, मामा काका किंवा आजोबा पंजोबा दाखवू शकत नाही, तर सद्गुरूच तुम्हाला दाखवीन हे शाश्वत स्वरूप काय आहे. सद्गुरू जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत प्रकाशाकडे आमचं जीवन जाणार नाही. गुरु काय करतो, तर अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो, आसाराकडून साराकडे नेतो, असत्याकडून सत्याकडे नेतो, वाईटाकडून चांगल्याकडे नेतो आणि प्रतिमेकडून प्रत्यक्षाकडे नेतो. की ज्या ठिकाणून तुम्ही आम्ही आलो ते ठिकाण आपल्याला माहित नव्हतं, फार फिरत आलो, फार. आणि आहे तिथं ज्यांनी ब्रह्मज्ञान घेतलं नसन, ज्यांनी घेतलं नाही त्यांना फिरणं माहित नाही कुठून आलो. ज्यांनी घेतलंय त्यांना माहित आहे की आम्ही कुठून फिरत आलो. सद्गुरू तर प्रगट होत असतो, संत तर प्रगट होत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाची, आईच्या उदरातून फक्त एकदाच जन्म घेतात, ते प्रगट झाले. पण आम्ही प्रगट नाही झालो, आम्ही फिरत आलो. आणि आमचं फिरणं थांबवण्यासाठी सद्गुरू अवतारित झाले, संत अवतारित झाले. ही गावं आपली देहाची आहेत. तुमचं माहेर येते आई वडिलांचं, तिथं तुमचा शरीराचा जन्म झाला. आणि आमचं गाव आहे, आमचा तिथं शरीराचा जन्म झाला. हे शरीराचं माहेर आहे. एक दिवस हे शरीर पडणार तर मी कुठल्या माहेराला जाणार. माऊली म्हणतात किंवा जाईन माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपल्या. मी तुम्हाला त्या माहेराला न्यायला आलोय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद ते भरीन तिन्ही लोक. त्या तिन्ही लोकांमध्ये आनंद देईल, सुख देईल, समाधान देईल. तुमचा जो संसार आहे तो सुखाचाही करीन, पण माझं ऐकलं पाहिजे. आणि अशा पंढरपूरला ज्या ठिकाणून तुम्ही आम्ही आलो होतो, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. जीवाला जर सुख पाहिजे असेल तर त्या पंढरीला गेलं पाहिजे. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर. जेव्हा हे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर नव्हतं, तिथं पुंडलिकाच्या भेटीला पारब्रह्म आले ग. पुंडलिक झाले कधी याचा अभ्यास करा. जेव्हा सतयुग होतं तेव्हा प्रल्हाद होता, जेव्हा त्रेतायुग होतं तेव्हा राम होता. आणि 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. आणि अवतार त्यांचा संपला, पारद्याने बाण मारला, त्यांच्या गतप्राण झाले. श्रीकृष्ण शरीर सोडलं होतं. पण त्यांना वाटलं की मी जलमताच यशोदेने आणि वडिलांनी मला मामा मारीन म्हणून बाहेर आणलं. यशोदेने सांभाळ केला, देवकीच्या इथं जन्म झाला, बाहेर आणलं ना. इकडली बी सेवा आई वडिलांची घडली आणि इकडली घडली. आणि म्हणून आई वडिलांची सेवा कोण करतो, आशाचं दर्शन व्हावं, आशाची भेट व्हावी, त्यासाठी पुंडलिकाच्या भेटी पारब्रह्म आले. तात्पुरत्या स्वरूपात गेले ते. आणि त्यांनी मांडीवरती घेतलेले आई वडील पुंडलिकाने
त्यांनी सांगितलं जोपर्यंत हे स्थिर होत नाही, झोपत नाही, तोपर्यंत वीट टाकली आणि थांबा. तात्पुरत्या स्वरूपात. म्हणजे 5000 वर्षापूर्वी कृष्ण भगवान पंढरपूरमध्ये गेले. पुंडलिकाच्या भेटी गेले. राम होते तेव्हा ते मंदिर नव्हतं, त्या विठ्ठलाची मूर्ती नव्हती. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. मग जे पंढरपूर आहे ते पंढरपूर दाखवण्यासाठी साधू संत अवतारी न्यायला, आपल्या माहेराला न्यायला. गुरुमध्ये आणि सद्गुरूमध्ये फरक आहे. अनेक गुरु धर्तीवरती आहेत, रिद्धी सिद्धी करणारे आहेत. तुम्ही आणि जसं जन्मलोय ना तसं आम्ही भक्ती करतोय ना, तर जमीन पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सोनं पाहिजे, पती पाहिजे, पत्नी पाहिजे, मुलं बाळ पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, शिक्षण पाहिजे. अनेक मंदिरात जातो, तीर्थदान करतो, यात्रा जत्रा करतो, पूजा पाठ करतो आणि मागतो देवा ती जमीन पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. आणि जो देतो ना, आता त्यांची गुरुपूजा, आज गुरुपौर्णिमा अनेक लोक साजरी करतात. साईबाबाला जातील तिकडं मुकुट नेतील किलोचा, नाही का, बालाजीला जातील तिकडं काहीतरी देतील. मध्ये पालखी चालली आळंदीला तर ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका काही किलोच्या बनवून दिल्या होत्या. का तर मला ज्ञानेश्वर महाराजांनी माझी भरभराटी केली, इकडे साईबाबांनी माझी भरभराटी केली, इकडे स्वामींनी माझी भरभराटी केली, इकडे बाळूमामांनी माझी भरभराटी केली आणि ते गुरु मानतात. पण दिलं काय तर देहाचंच दिलं. जमीन दिली म्हणजे देहाची दिली, गाडी दिली म्हणजे देहाची दिली, पत्नी दिली देहाचीच दिली, पती दिला देहाचाच दिला, मुलं बाळ दिली देहाचीच दिली ना. गाडी आली देहासाठीच आली ना, सोनं नाणं आलं देहासाठीच, कपडे लत्ता आला देहासाठीच, नोकरी मिळली देहासाठी, सोनं नाणं सगळं कशासाठी? देहासाठीच. आणि हे किती जरी असलं ना घरात, किती जरी असलं ना, तरी आम्ही समाधानी नाही, आम्ही सुखी नाही, आम्ही स्थिर नाही, आम्ही शांत नाही. मग जर शांत व्हायचं असेल तर माऊली म्हणतात की हा गुरु संत कोळीचा राजा आहे, हा गुरु प्राण ही सवा माझा, या प्राणाला ही सवा मिळला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. अरे जीव सुखी नाही, जीव स्थिर नाही, जीव शांत नाही, आणि शांत आम्ही देहाच्या वस्तू गोळ्या करतोय शांत होण्यासाठी, तर आम्ही कसे शांत होतो? मी देहापेक्षा वेगळा आहे. मी आरशात पाहतो तर मी स्वरूप पाहतो, मीच दत्ता लांडगे म्हणून समजतो. मी अल्बम मध्ये पाहतो, माझा फोटो पाहतो, मी दत्ता लांडगे, तीच ओळख जन्मल्यापासून माझी. आणि ह्यालाच घेऊन जाते 4 लोक, पण मी नाही जाणार स्मशानभूमीमध्ये, मी नाही जाणार. मी कुठून आलो हे मला कळलंय, मी तिकडे जाणार. जर कळलं नसेल तर बाबा आल्यात सांगायला, आल्यात की तुम्ही कुठं जाणार. हे देह सोडणार 4 लोक, तुमचा शरीर घेऊन जाणार, तुम्ही नाही जाणार. जन्माला येतं ना ते देह येतं, शरीर. शरीर जन्मतं, शरीर वाढतं आणि शरीरच संपतं, आपण संपत नाही. फक्त एवढं आपल्याला माहित नाही की आपण आलो कुठून आणि आपल्याला पुढे जायचं. कशासाठी अवतार आपला झाला, कशासाठी आपला जन्म झाला, का गरजेचा आहे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये. माऊली त्यासाठी हे सांगतात की गुरुचं महत्व काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार यासाठी घेतला की समाजातला अंधकार अज्ञान संपून जावं. अज्ञान, अंधकार, कर्मकांड संपून जावं, रिद्धी सिद्धी संपून झालं. रिद्धी सिद्धी, योग याग विधी हिनी नवी सिद्धी, वायाची उपाधी धर्म, ते संपावं आणि ह्या जीवाला मुक्ती मिळावी. म्हणून पसायदान मागितलं. विषय मोठा आहे म्हणून पसायदान मागितलं. आजही तुम्ही पहा, गेले पण असते याच्यातले कितीतरी पंढरपूरला, जाऊन नाही आल्यात काही. तुम्ही टीव्हीवरती पाहता, मोबाईल वरती पाहता. 750 वर्षापूर्वी यांना शुद्धीपत्र पाहिजे होतं म्हणून ते गेले पैठणला. आणि पैठणला गेल्यानंतर
त्या लोकांना ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कळत नव्हती, आई वडिलांची भाषा कळाली नाही, ध्यान तर प्रायचित घ्यायला लावला. माणसाची भाषा कळली नाही त्या लोकांना. म्हणले बाबा रे, तू सगळ्यात म्हणतो देव आहे, तो पण रेडा आहे ना, तो ज्ञानीच आहे, त्याचं नाव ज्ञानीच आहे, आणि तू म्हणतो त्याच्यात तर माझ्यात फरक नाही, तर मग त्याच्याकडून येत बोलून बोलो. आणि माऊली म्हणले की त्याची कृपा झाली तर तो बोलू शकतो. आणि बस माऊली बोलले तसा तो बोलला. लोकांनी रेड्याचे पायी धरले. रेडा श्रेष्ठच. काही किलोमीटर अंतर आहे, काहीच. आजही जातो मी, अनेक लोक त्या मंदिरात दिसतील रेड्याच्या पाया पडायला. अरे ज्याच्यामुळं रेडा बोलला नाही का, त्याची निश्चित स्तुती चालू आहे, त्याचा निश्चित जय जयकार चालू आहे, त्याच्या निश्चित पालख्या लोक घेऊन जातात. त्यांच्या मूर्त्या हृदयात ठेवल्या. ज्ञानेश्वर तुकारामाच्या मूर्त्या आपल्या लोकांनी हृदयात ठेवल्या, पण विचार ठेवले नाही. आणि विचार ठेवले असते तर घराघरात ज्ञानेश्वर तयार झाला असता, घराघरात तुकाराम तयार झाला असता. नाव ज्ञानेश्वर ठेवून ज्ञानेश्वर होत नाही. आजचा ज्ञानेश्वर साच्या पुढं कुठं तरी पडलेला असतो दारू ठेवून. आजचा तुकाराम नाही का, प्याड फाटलेली असते, प्यांडीत लघवी केलेली असते. नाव तुकाराम ठेवून तो तुकाराम होणार नाही. तुकारामाचं आचरण, संत आचरण लागता सजाने वासनेचे बीज जळून जाईल, की ते आचरण उतरणं गरजेचं आहे संतांचं. आणि त्यांनी सांगितलं की सद्गुरूला का महत्व दिलं, की सद्गुरू वाचून सापडेना सोय. सोय म्हणजे काय, तो आला कुठून आणि तुला जायचंय कुठे, हे तुकाराम महाराज सांगतात की सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी 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 धर. तो तुकारामही लोकांना कळला नाही. आणि मग 750 वर्ष झालं, आजही तुम्ही पहा माऊलीचं काय स्वप्न होतं. आता पुण्याच्या पुढे गेल्यानंतर पुढे पुढे जशी जाईल पालखी, तसे तसे ते घोडे पाळतात रिंगणामध्ये, बकरही पाळतात, बकर घोडे पळतात, बकरे पळतात. आणि आजही पालखीला जाणारे भाविक वारकरी काय करतात, कॅरी बॅग बांधतात. घोड्याच्या पायाखालची माती, बकरांच्या पायाखालची माती, आणि ती माती आपल्या घरी आणायची. मग आपल्या घरदारातल्या सगळ्या परिवाराला लावायची, नातेवाईकांना द्यायची. मुलगी असेल, 4-3 मुली असेल तर त्यांना, त्यांच्या मुलांना नाव, त्यांच्या नवऱ्यांना म्हणजे जावयांना पण. रिद्धी सिद्धी आजही थांबली नाही. आणि माऊली म्हणतात की योग्याग विधी येणे नवे शेती वायाचे उपदित. माऊलीला हे सगळं काढायचं होतं, पण अंधारात आहे समाज, अज्ञानात आहे समाज, अंधकार संपला नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात की गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राणी सवा माझा, गुरुविना देव जा पाहता नाही फिरलो की. गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, आणि गुरु धैर्याचा डोंगर कसा काळी गाळवले ना. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग याची, गुरु साधकाची साये, गुरु भक्ता लागे माये, गुरु काम धिनु गाय भक्ता घरी झोपत असे. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधवून नांदवी, गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टांचे दंडन, गुरु पापाचे खंडन नाना प्रकारे करीत असे. काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला मासी, आणि बाप रखमादेवीवरी ध्यान लाविले मनासी. जे ध्यान आहे ना, हे मनाशी लावले. ध्यान हे एक मेन केंद्र आहे. अभि तुम्ही बसलाय ना, नाही का, मन हे लय स्थिर नाहीये महाराज, शांत नाहीये, ते लय लांब लांब पळते. पण ध्यानाला जर धरलं ना जाग्यावर, आपण काय म्हणतो, आता ध्यान देऊन ऐका, मेन ध्यान आहे. आणि इथं ध्यान लागलं की मन पण पुढे जात नाही, मन ध्यानाशी लागतं. आणि मन लागलं की चित्त बी लागतं. आणि म्हणूनच ध्यान मूलम गुरुमूर्ती. आता गुरु कसा आहे, शरीर म्हणजे गुरु नाही. ज्या ज्या ठिकाणी मन जाई म्हणजे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्त ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही. मी जिकडे जिकडे डोकं ठेवी तिकडे तिकडे सद्गुरु आहे. तो कसा आहे, निराकार आहे. तुला सगुण म्हणू का निर्गुण, सगुण निर्गुण एक कोई. असा सद्गुरु की ज्याला कोणी नशे सहारा गुरु त्याला सहाय्य करी,
पालक नाही ज्याचा कोणी पालन त्याचे गुरु करी, गुरु वाचून पापी जनांचा कोणी ना करते स्वीकार, अभिमानाचा रोग मिटवून अनंत सद्गुरु करी उपकार, अवतार म्हणे ज्ञान गुरुची जोवर कोण होत नसे, जीवनाचा उद्देश त्याला समजून येणे शक्य नसे. माझा जीवनाचा उद्देश मला 27 वर्षापूर्वी कळाला, नाही तर माझा फोटो लागला असता. आता मी अनेक वेळा सांगतो, मी अनेक मर्डर केले, जेलमध्ये होतो, मलाही वाटायचं नगरसेवक व्हायचंय नाही का. आता माझा भाऊ पुतण्या महापौर आहे, आमदार आहेत महेश दादा लांडगे, चुलत भाऊ आमदार आहेत, ते माझी भाऊजाई सख्खी नगरसेवक आहे. मलाही वाटत होतं, पण आज मी राहिलो नसतो. सद्गुरूंनी कृपा केली नाही का, नवीन जीवन मला दिलं. काही शिक्षण नाही, माझा दाखला शाळेत नाही, पण गुरुची कृपा आहे सगळी. आणि एक गाव नाही, महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यामध्ये महात्माना मी फिरत असतो. अहोरात्र जे जे आम्हाशी ठावे ते इतरांना सांगावे, शाले करून सोडावे सकाळी की अनेकांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून विषय फार मोठा आहे. वेळही महात्माने सांगितलं की आपल्याला 1 वाजता थांबायचंय, ब्रह्मज्ञान द्यायचंय. तर राहिलेला जो भाग आहे, जो काही भाग राहिलेला आहे, भरपूर आहे स्टॉक. पण आता नारायणगावला पहिलाच रविवारचा सत्संग चालू होतोय आणि त्या सत्संगमध्ये दासची सेवा आहे. तर ज्यांनाही कुणाला पुढचा भाग ऐकायचा असेल, सद्गुरूचं महत्व ऐकायचं असेल, ध्यानमूलम काय आहे, मंत्रमूलम काय आहे नाही का, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मोक्षमूलम गुरुकृपा, तर मोक्ष कसं काय प्राप्त होतं, गुरुची कशी कृपा होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण श्रवण करू. आणि बस गुरुच्या वचनात राहणं हीच गुरुची पूजा आहे. गुरुच्या वचनात आपल्याला वाटतं की बाबा मला गुरुने ओळखलं पाहिजे, गुरुने मला मानलं पाहिजे, गुरुने मला पोचलं पाहिजे, गुरुच्या मी ध्यानात पाहिजे. तर सद्गुरू काय सांगतो की तुम्ही सगळ्यावरती प्रेम करा, कुणाची निंदा करू नका, कुणाशी वैर करू नका, कुणाशी नफरत करू नका, कुणाला वाईट म्हणू नका, कुणाला फसवू नका. सद्गुरूचं जो ऐकतो ना त्याच्यावर गुरु खुश असतो. आणि जो ही कर्म करीन ना तर त्याची पूजा रोजच आहे. अशी वर्षाने पूजा करायचा हा विषय नाही. चला समाजाची चालू आहे म्हणून आपण हे करतो आहे, नाहीतर गुरुपूजा ज्याची कर्म श्रेष्ठ आहे त्याची रोज गुरुपूजा आहे. तर एवढ्या शब्दात क्षमा पारती प्रेमाने बोला. बस